मागील जन्माच्या कर्मानुसार ह्या जन्मात ग्रह आपल्याला इंडिकेट करत असतात तुम्हाला काय भोगायचंय. एखादा माणूस समोरून येतो, खूप चांगला वाटतो, त्याच्याशी बोलावं असं वाटतं, मैत्री करावीशी वाटते. एखादा माणूस आला की कारण नसताना तिडीक जाते. याचा संबंध मागच्या जन्माशी असतो. की जर माझे कर्म वाईट होते तर ही चांगली बायको कशी मिळाली, आणि जर कर्म चांगले होते तर ही वाईट बायको कशी मिळाली. की जे काही भोगायचं ते पुढच्या जन्मात. कलियुगात अनेक गोष्टी या जन्मातच फिरतात. अकाली मृत्यू येत असेल किंवा अपघातात कोणी मरत असेल तर त्यांना सुद्धा हा पुनर्जन्म लागू होतो का? सर्वांनाच आपल्या मृत्यूची भीती वाटत असते, तर ही मृत्यूची भीती कमी करण्यासाठी काही उपाय आहेत का? मृत्यूच्या समयी नेमकं काय घडतं? खूप कठीण प्रश्न आहे. नमस्कार, लोकमत भक्तीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मंडळी, तुम्हाला कधी असं वाटलं का की तुम्ही एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदाच भेटत आहात, पण तरीही ती व्यक्ती अनेक जन्मापासून ओळखीची असल्यासारखी वाटते? किंवा एखाद्या व्यक्तीचा अचानक विनाकारण राग येतो. काही नाती कितीही विसरायचा प्रयत्न केला तरी आयुष्यभर सोबत राहतात. हा फक्त योगायोग असतो का, की आणखी काही? बरं, आणखी एक प्रश्न. काही मुलं जन्मताच बुद्धिमान असतात किंवा काहीतरी आध्यात्मिक शक्ती घेऊन जन्माला येतात. हे ज्ञान येतं कुठून? आणि दुसरीकडे काही लोकांच्या आयुष्यात जन्मापासूनच दुःख असतं, संघर्ष असतात, आजार असतात, अपघात किंवा सततच्या अडचणी सतत असतात. या सर्वांचा पुनर्जन्माशी काही संबंध तर नाही ना? आता पुनर्जन्माचा विषय निघालाच आहे, तर मृत्यू हा खरंच शेवट असतो का, की एका नव्या प्रवासाची सुरुवात असते? मृत्यूनंतर आत्म्याचं काय होतं? पुनर्जन्म खरंच असतो का? कुंडलीतून मागील जन्म दिसतो का? अकाली मृत्यू मागे कर्मसिद्धांत असतो का? आणि आपल्या आयुष्यात भेटणारी प्रत्येक व्यक्ती ही आधीच ठरलेली असते का? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न माणूस हजारो वर्षापासून करत आलाय. आपल्या धर्मग्रंथांमध्ये, अध्यात्मात आणि ज्योतिषशास्त्रात याविषयीचा उल्लेखही आढळतो. पण या गोष्टीचा नेमका अर्थ काय आहे? त्या आपल्या आयुष्याशी कशा जोडल्या जातात आणि आजच्या काळात त्याकडे कसं पाहावं? आज आपण याच विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषयच आहे पितृदोष, कर्म, पुनर्जन्म आणि आत्म्याचा प्रवास. या गोष्टींमध्ये खरंच किती सत्य आहे, की या फक्त श्रद्धा आहे किंवा समजुती आहेत? आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर ज्योतिषाचार्य, ज्योतिष अभ्यासक आणि आध्यात्मिक मार्गदर्शक डॉक्टर ज्योती जोशी. यांच्या अनुभवातून आपण अनेक महत्त्वाचे प्रश्न जाणून घेणारच आहोत. सोबतच आपल्या धर्मग्रंथांमध्ये आणि ज्योतिषशास्त्रात या विषयांबद्दल काय सांगितलं आहे ते सुद्धा सोप्या भाषेत समजून घेण्याचाही प्रयत्न करूया. चला तर सुरुवात करूया. तर खूप खूप स्वागत आहे मॅडम पुन्हा एकदा आमच्या स्टुडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद. आपल्या स्टुडिओमध्ये म्हणायला हरकत नाही. येस. तर जसं आता मी बोलले की आपला आजचा विषय थोडा विचार करण्यासारखा आहे. तर सर्वात आधी साधा सोपा प्रश्न आहे जो सर्वांच्याच मनात असेल, की पुनर्जन्म नेमकं काय आहे? हा सगळ्यात कठीण प्रश्न आहे. पुनर्जन्माबद्दल लोकांना प्रचंड प्रश्न असतात. आणि लोकांच्या मते, अनेकांच्या मते मृत्यू म्हणजे आयुष्याचा शेवट. पण आपले ग्रंथ, आपले ऋषीमुनी सांगून गेले की मृत्यू म्हणजे नवीन आयुष्याची सुरुवात. मृत्यूनंतर पुन्हा नवीन जन्म येतो. म्हणजे आपण गरुड पुराण जरी पाहिलं तर भगवान विष्णू यांनी श्री गरुड यांना सांगितलं की जन्म, मृत्यू, मोक्ष हे सगळं काय असतं. तर मृत्यू म्हणजे एक पंचमहाभूताच्या शरीरातून निघून पुन्हा नवीन जन्मात जाणं, त्याला म्हणतात पुनर्जन्म. हा जन्म मृत्यूचा फेरा म्हणजे पुनर्जन्म. हा का असतो? हा खरा प्रश्न आहे. माणूस जन्म का घेतो, वारंवार का घेतो? मुळात इथे काय होतं ना की 84 लाख योनीनंतर मानवी जन्म मिळतो. म्हणजे मुळातच मानवी जन्म ही तुम्हाला लाभलेली खूप मोठी गिफ्ट आहे. मग त्या गिफ्टचं तुम्ही किती सोनं करता? मग तुम्ही सोनं करता, काय करता, नेमकं कर्माची दिशा काय आहे याच्यावर त्याच्या पुढच्या जन्माची दिशा ठरते. आणि तेच गरुड पुराणात सांगितलेलं आहे
कर्म हे आपल्या ग्रंथांमधील, म्हणजे साधं आपण भगवद्गीता म्हटलं किंवा श्रीकृष्णाने अर्जुनाला काय सांगितलं, एकच सांगितलं, कर्मण्येवाधिकार असते, तुम्ही कर्म करा. तुमच्या कर्मानुसार तुमचा पुढचा जन्म ठरेल. या जन्माचं जे बॅलन्स शीट आहे कर्माचं, चांगलं वाईट दोन्ही प्रकारचे, ते घेऊन तुम्ही पुढच्या जन्मात जाता. याला म्हणतात पुनर्जन्म. म्हणजे अगदी आपण विचार केला की पुनर्जन्म याचं भारतीय धर्मामध्ये किती महत्व आहे. तर महाभारताची सुरुवातच तिथे होते. 8 वसू तिथून सुरुवात झाली. 8 वसूपैकी गंगा माता 7 वसूंची मुक्ती करून देते. 8वा वसू म्हणजे पितामह भीष्म. ते वसू यांनी जन्म का घेतला, तर या 8 वसूंनी ऋषी वशिष्ठ यांच्या आश्रमात कपिला गायीची चोरी केली. त्याला उद्युक्त करणारा 8वा वसू की जे पुढे पितामह भीष्म म्हणून आले, तर 7 वसूंनी त्यांना फक्त मदत केली होती. तर मग जेव्हा वशिष्ठ यांना कळलं की गायीची चोरी केली, तर त्यांनी शाप दिला. एक तर ऋषीच्या आश्रमात केली आणि दुसरं गायीची केली, कपिला गायीची केली, की ज्या तुम्हाला मानवी जन्म घ्यावा लागेल. मानवी जन्म म्हणजे त्यांच्या दृष्टीने एक शाप होता. की बाप रे. मग आता त्यांना सगळ्यांना खूप वाईट वाटलं. मग त्यांनी उशापाची मागणी केली. तर वशिष्ठ म्हणाले ठीक आहे, या 7 वसूंना कमी शिक्षा, पण 8व्या वसूला मोठी शिक्षा. मग त्याला अनुसरून 7 वसू लगेच मुक्त झाले आणि 8वे वसू म्हणजे पितामह भीष्म. तर तिथून पुनर्जन्म सुरू होतं. किंबहुना आपण रामायण महाभारत हे जरी पाहिले, रामायणाचा पुढचा जन्म म्हणजे भगवान विष्णू. आणि अक्षरशः कसं असतं ना, पुनर्जन्म जसं मानवाला लागू आहे भगवान श्रीकृष्ण, तसाच तो देवांना सुद्धा लागू आहे. आणि देव जेव्हा पृथ्वी तलावर जन्म घेतात तेव्हा ते असं सांगतात की जसं सामान्य माणूस जगतो तसा मी जगेल. ते सामान्यत्व त्यांना दाखवायचं असतं. मग सामान्य माणूस कर्मात सिद्धांत भोगतोय, तर तो मला सुद्धा लागू आहे. मग भगवान राम यांनी लपून बालीवर बाण सोडला, त्यात त्याचा मृत्यू झाला. तिथे त्याची परतफेड म्हणून बाली हा पुढच्या जन्मात त्याच्या बाणाने श्रीकृष्ण वाटले. श्रीकृष्ण असे होते का की अंगठ्याला एक बाण लागावं आणि त्यांनी जावं, नव्हते ते. पण ते गेले, कारण की जन्म आणि कर्म यांच्या एकमेकांशी असलेला संबंध प्रत्येक कर्म कर्माला बांधील आहे आणि ते तुम्हाला परतफेड करायची आहे. हे भगवान स्वतःच्या आयुष्यातून दाखवून देतात आणि मानवी आयुष्यातून. म्हणजे इवन कैकेयीचा जन्म जर विचार केला, श्रीकृष्णाची माता देवकी ती म्हणते की आम्हाला 14 वर्ष का राहावं लागलं तुरुंगामध्ये. तू तर भगवान होता, तू दुसऱ्या दिवशी करू शकला असता. मग तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, माते आठव मागचा जन्म 14 वर्ष. तर बरोबर 14 वर्षांनी श्रीकृष्ण कैकेयीला मुक्त करतात. कैकेयी म्हणजे मग श्रीकृष्णाची आई जी नेक्स्ट जन्मात आली. तर हे सगळं जन्मोजन्मीच असतं. आपल्याला असं वाटतं कर्म, पण कर्म हेच मानवी आयुष्याचा धर्म आहे. कर्म कधीच कटत नाही, ते संपवावे लागतात. आणि म्हणून प्रश्न येतो भोगा आणि मुक्त व्हा. आणि गरुड पुराणाचा हा सार आहे, भोगा आणि मुक्त व्हा. पण आता जसं तुम्ही म्हणता की पुनर्जन्म म्हणजे मागच्या जन्माची काही राहिलेली ज्या गोष्टी असतील त्या तुम्हाला पुढच्या जन्मामध्ये भोगाव्या लागतील. पण मग जेव्हा माणसाचा मृत्यू होतो तर त्या मृत्यूच्या प्रवासामध्ये त्याला त्या गोष्टी सहन कराव्या लागतात का? म्हणजे मृत्यूनंतरचा जो प्रवास आहे तो नेमका कसा असतो? खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आपल्याला नचिकेतेच्या कथेत मिळेल. नचिकेता त्याचे वडील खूप मोठं यज्ञ करतात आणि मरतुकड्या गायी ब्राह्मणांना दान करतात. नचिकेता वय वर्ष 9, त्याला ते आवडत नाही. तो म्हणतो पिताश्री तुम्ही मला कुणाला दान करताय. ते एकदा निग्लेक्ट करतात, दुसऱ्यांदा करतात, तिसऱ्यांदा म्हणतात जा तुला यमाला दिलं. नचिकेता सरळ जातो, यमराजाच्या दारात बसतो.
बर. तिथे यमराज नसतात. 3 दिवस तो उपाशी तिथे बसून राहतो बर. की माझ्या वडिलांनी मला तुम्हाला दान दिलंय, तर तुम्हाला तर आता स्वीकारावं लागेल. यमराज 3 दिवसांनी येतात, विचारात पडतात कसं करावं. त्याला सगळी प्रलोभनं देतात, राज्य, हत्ती, घोडे, तेव्हाचं जे जे काही असेल नसेल. नचिकेता तुला दिलं. नचिकेता म्हणतो नाही, मला जे पाहिजे ते द्या. मग तेव्हा नचिकेता त्यांना विचारतो की मानवी आयुष्याचा मर्म काय, जे मृत्यूनंतर राहतं ते काय. आणि तिथे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडतं. मृत्यूनंतर राहतो तो आत्मा. आणि आत्म्यासोबत राहतात ते कर्म. आत्मा आणि कर्म यांचा हा प्रवास एका जन्मातून दुसऱ्या जन्मात, दुसऱ्या जन्मातून तिसऱ्या जन्मात. मग कर्म, चांगले कर्म असू शकतात, शुभ कर्म असू शकतात, अशुभ कर्म असू शकतात. प्रत्येक कर्माची फळं आपल्या ग्रंथांमध्ये आहेत. कोणत्या कर्माचं नेमकं काय फळ. आणि कसं होतं ना, कर्माची फळं मिळतात त्या पद्धतीने मानवी आयुष्यात बदल होत आहे. म्हणजे जर तुम्ही अगोदरचा काळ पाहिला तर काळ जसा जसा बदलतो तस तसं एथिक्स बदलतात. कारण पहिल्या काळात ज्याला आपण नीतिमत्ता मानत होतो आज ती मानली जाते. बरोबर. हा बदल कसा होतो, प्रत्येक जन्मात कर्म दुष्कर्माकडे बदलतात, ते दुष्कर्म ऍड होतात. म्हणजे जेव्हा 4 युग हा विषय आला तेव्हा हा विषयच याच्यामुळे आला की सतयुग नंतर सगळ्यात शेवटी जो कलियुग येणार होता तो रडत पोहोचला की मी काय गुन्हा केला, मला एवढं सगळं वाईट का. मग त्याच्यावर त्याला सुद्धा एक मस्त वरदान मिळालेलं आहे कलियुगाला. पण हे स्वच्छ स्पष्ट आहे, आपल्या ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे कलियुगात वातावरण कसं असेल की जे आपण आज डोळ्यांनी पाहतोय. बरोबर. हे त्या काळात कुणाला मान्य झालं नसतं. आज जी स्थिती आहे समाजाची, देशाची, माणसांची, नात्यांची, ते सगळं तिथून लिहिलेलं आहे. म्हणजे लोक विचारतात ना, तुम्ही भविष्य म्हणतात तर कुठे लिहिलेलं आहे. आजचा काळ कलियुग आहे, सगळ्यांना माहिती आहे. आजचा काळ कसा असेल हे आपल्या ग्रंथांमध्ये हजारो वर्षापूर्वी लिहिलं आहे. याच्यापेक्षा मोठं भविष्य काय असू शकतं. शब्दशः खरं ठरताना दिसतं. म्हणजे श्रीकृष्ण जेव्हा पांडवांना पाठवतात की कलियुग कसं असेल, तर त्याचं एक शेवट असं असतं की एक गाय आपल्या वासराला चाटत असते. ते म्हणतात खूपच छान आहे, पण ती चाटता चाटता एवढं चाटते की तो वासरू मृत्युमुखी पडतं. आज आई वडील अतिरिक्त संरक्षण देत आहे मुलाला, आणि त्याच्या येणारा प्रभाव आपण डोळ्यांनी पाहतोय. त्याच्या मुलाचं कर्तृत्व कोणत्या दिशेला जात आहे. तर हे आपल्या ग्रंथांचं, आपल्या शास्त्राचं वैशिष्ट्य आहे. पुनर्जन्म ही खूप मोठी गोष्ट आहे. नाही तर कोणी या कसंही करा, आज पुनर्जन्म घाबरवण्यासाठी नाहीये. ते तुम्हाला सांगतंय की तुम्ही जे कर्म करताय त्या कर्माचे प्रभाव तुम्हाला आज, उद्या, या जन्मात, पुढच्या जन्मात पूर्ण करायचे, भोगायचे आहेच. आणि तिथे आपल्याला जे संस्कार मिळतात किंवा तिथून जे आपण संस्काराला महत्व द्यायला शिकतो ते प्रचंड मोठे आहे. आणि म्हणून हे आपल्या धर्माचं वैशिष्ट्य आहे. जगातल्या कोणत्याही धर्म कोणत्याही दिशेला गेला तरी आपला हिंदू धर्म हा कधीही दिशा बदलणार नाही. बरोबर. पण आता जसं तुम्ही पुनर्जन्माविषयी जे बोललात, तर त्याचे काही शास्त्रीय पुरावे आहेत का, किंवा ज्योतिषीय पुरावे आजही आपल्याला बघायला मिळतात का? हो. आता याच्यात कसं होतं ना, शास्त्रीय पुराव्यामध्ये आपल्या ग्रंथ हेच शास्त्रीय पुरावे आहेत. ज्योतिषीय पुराव्यामध्ये 2 प्रकार येतात. एक जन्मपत्रिकेतली ग्रहस्थिती आणि दुसरा येतो प्रत्यक्ष अनुभव. आता प्रत्यक्ष अनुभव ही ज्योतिषशास्त्रात खूप मोठी गोष्ट आहे. पुनर्जन्माच्या बद्दल कसं होतं ना, विस्मरण हा एक दिलेलं खूप मोठं वरदान आहे की ज्याच्यामुळे आपण मागच्या जन्माचं विसरतो. पण काही अशा घटना आलेल्या आहेत की जिथे विस्मरण नाही घडलं. एक 4-5 वर्षाचा मुलगा आई वडिलांसोबत येतो, ज्यांच्या घरात इंग्रजी भाषा, कॉर्पोरेट कल्चर, आणि तो येऊन जर आपल्या समोर नॉनस्टॉप संस्कृत बोलत असेल, तो शिकला कुठे. बरोबर. मग आपण काहीतरी ओढून ताणून कारण शोधायची, सायकोलॉजिकली द्यायची,
सायकोलॉजीने जर भाषा शिकता आली असती तर किती सोपं होतं. बरोबर. 10 वर्षाची मुलगा जगातल्या सगळ्या भाषा शिकून गेले असते. हो. तसं नाही होत. भाषा शिकणं हा अत्यंत कठीण विषय आहे. मग तो मुलगा पुनर्जन्माचा असतो. आणि आम्ही जेव्हा आमच्या टेबलवर बसलेलो असतो पुनर्जन्माच्या खूप केसेस येतात. म्हणजे असं असतं ना की एखादी सून, तिला मुलगा झाला, मुलगी झाली, झालेली मुलगी आईशी आदेशात बोलते जणू काही तिची सासू आहे. मग ते तिला घेऊन आले माझ्याकडे. मग मी पाहिल्या पत्रिका वगैरे, विचारलं की हिच्या जन्माच्या अगोदर आजी केव्हा गेली हिची. म्हणजे हो, आजी गेल्या आणि त्याच्यानंतर प्रेग्नंट राहिली. म्हटलं बरोबर, आजीची एखादी जन्मखूण की जी हिच्या अंगावर आहे, याच्यापेक्षा आपण पुरावे अजून शोधू नाही शकत. काय होतं ना की मानवी आयुष्य म्हणजे प्रयोगशाळेत S2+O मिक्स करण्या एवढं नाही. प्रत्येक आयुष्य सेपरेट असतं. बरोबर. पण असं जर वारंवार घडत असेल तर त्याला नियम असतात. ते शास्त्र असतं. पण जसं आता तुम्ही म्हटलं की पुनर्जन्म 84 लाख योनीनंतर मिळतो, म्हणजे मानवी जीवन. हो. तर मग काही केसेस मध्ये असं होतं की लगेचच तो पुनर्जन्म मिळतो, जसं आता तुम्ही नाही. त्याच्यात कसं आहे की 84 लाख एवढी नंतर प्रथम मानवी जन्म मिळतो. ओके. एकदा मानवी जन्म मिळाला की 7 जन्म मिळतात. बरं. 7वा जन्म हा तुमच्या मुक्ततेचा जन्म असतो. तिथे तुमच्या समोर 2 पर्याय, हे सगळं याच्यात लिहिलेलं आहे. बरं. तिथे तुमच्याजवळ 2 दिशा असतात. 7 जन्मातील कर्म ठरवतात की तुम्ही पुन्हा 84 लाख योनीकडे वळायचं की मुक्त व्हायचं. हा, तर ते 7 जन्माचे कर्म, पहिल्या जन्माचं दुसऱ्या, दुसऱ्याचं तिसरा, तिसऱ्याचं चौथा, असं एकमेकांमध्ये गुंतलेलं असतं. आणि हा हिशोब होतो 7व्या जन्मानंतर. मीनवाईल काही आत्मा वेगळ्या असतात. मग त्या ठरवतात की आपल्याला मुक्ती घ्यायची आहे, ज्याला मोक्ष म्हणतो आपण. तर त्या आत्मा मध्ये सुद्धा मुक्ती घेऊ शकतात, मोक्ष मिळवू शकतात. तर त्या या सगळ्या जन्माच्या फेऱ्यातून मुक्त होतात. जसं आपण मृत्यूनंतरच्या प्रवासाबद्दल बोललो, तर लगेचच पुनर्जन्म मिळतो का, किंवा कसं असतं, आपल्याकडे तेरवी करायची प्रथा आहे, तर या 13 दिवसामध्ये आत्म्याचं काय होतं नेमकं, हाही प्रश्न आहे. खूप छान आहे. कसं होतं ना की ईश्वराने आपली काळजी आपल्यापेक्षा जास्त घेतलेली असते. आपण ईश्वराला आपला आई समान मानतो. मानवी आयुष्य हे अडकण्याचं आयुष्य आहे. नात्यांमध्ये अडकतो. मी वेगळा, माझी बायको वेगळी, माझा नवरा वेगळा, इतरांचं काही असू द्या, माझी बायको किंवा माझा नवरा किंवा माझे आई वडील किंवा माझी मुलं, हा जो माझी विषय असतो ना, तो असा घट्ट बांधलेला असतो. आणि होतं काय, जगाचं कटू सत्य, आले कडू खिचडी खाल्ली की आयुष्य सुरू होतं प्रत्येकाचं. किंबहुना तिथून आल्यावर कडू खिचडी प्रत्येक जण खातो. दुसऱ्या दिवसापासून रेग्युलर आयुष्य सुरू होतं. हे कटू सत्य त्या आत्म्याला कळवणं आवश्यक आहे, नाहीतर तो तिथेच अडकेल. मग जेव्हा तो ते कटू सत्य पाहतो की जसे बाकी तसा मी, किंबहुना भगवद्गीतेतही सांगितलेलं आहे की माणसाने कसं असावं, किती अलिप्त असावं, कशा पद्धतीने कार्य करावं. आणि तिथे देखील हा विषय येतो की जेवढं तुम्ही नात्यांपासून अलिप्त राहाल तेवढी तुमची प्रगती होईल. मग 13 दिवस माणसाला भेटतात. तो जवळपास असतो. तिथून आल्यावर आपण रक्षा झाडाला बांधतो घराजवळच्या. अगोदर झाडं असायची, आता वेगळ्या पद्धतीने पण असतात. तो ते पाहतो डोळ्यांनी की 13 दिवसात किती वेगात बदल झाले. आणि मग तो तिथून मुक्त व्हायची एक चाबी त्याला सापडते. नाही तर तो तिथेच अटकून राहील. त्याला ती मुक्ततेची दिशा त्या 13 दिवसांमध्ये मिळते. मग तो तिथून पुढे जातो. मग एक एक सत्य त्याच्या आयुष्यात उलगडत जातं. आपण जे जगलो, मग वैतरणी नदी म्हणजे काय असतं, काय रिमाइंडर असतं, काही नाही. हो, की आपण काय काय जगलो. तिथे सगळं आठवतं की कोणत्या क्षणी काय झालं, कसं झालं, आपण कसं वागलो.
म्हणजे आपण अनेक पॉडकास्ट मध्ये सांगतो की तुम्ही कसं वागताय, तुमचे नाते कसे ठेवताय, आईसोबत, वडिलांसोबत, काका काकू सोबत, मावशी सोबत, मुलांसोबत. ते तिथे आपल्याला एक एक उलगडत जातात. मित्रांसोबत आपण हे सांगतोच की नाते समृद्ध करा, तुमचं आयुष्य समृद्ध होईल. हे या भूलोकावर आणि त्या भूलोकावर. म्हणजे तिथे सुद्धा आपण जेव्हा प्रवास करतो तेव्हा आपण किती लोकांना काय दान केलं. आज दान आपण सगळ्यात मोठा उपाय मानतो. कारण दान जेव्हा आपण देतो तेव्हा आपण समृद्ध होतो. ती समृद्धी इथे येते. मग त्या गोष्टीची मदत आपल्याला होते. म्हणून आपण दान करताना कायम शब्द देतो, गरजवंताला दान करा. ते या जन्मासाठी आणि पुढच्या जन्मासाठी. तर या 13 दिवसात सत्य जगाचं ओळखून माणूस किंवा आत्मा पुढच्या प्रवासाला जाते. मग होतं काय ना की हळूहळू त्याला कळत जातं तो काय काय चुकला. असं करत 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 आणि मग तो पुढच्या प्रवासात नवीन जन्म घेतो आणि तिथे पुन्हा तो आई वडील शोधतो. तिथपर्यंत त्याच्या सगळं लक्षात असतं की हो मी काय काय चुकलो आणि मला काय काय बदल करायचे. त्याच्यानंतर तो एक माता निवडतो, पिता निवडतो. त्याचे सुद्धा संबंध मागच्या कर्माशी असतात. ते माता पिता निवडतोच यासाठी की जे अगोदरचे कर्म आहे त्याच्यातून मला मुक्तता मिळवण्यासाठी या माता पितांच्या पोटी जन्म घेऊन हे कार्य करेल. तिथपर्यंत त्याचे विचार छान असतात. पण होतं काय ना की तिथे त्याने जन्म घेतला, पोटात गेला, जन्म घेतला, तो जेव्हा रडतो तेव्हा तो सगळं विसरतो. पुन्हा त्याच्या नवीन सुरू होतं आणि मग पुन्हा या जन्माचे कर्म सुरू होतात. आपण 3 प्रकारचे कर्म म्हणतो, संचित, प्रारब्ध आणि क्रियामान. संचित कर्म म्हणजे हे जन्मोजन्मीचे कर्म. प्रारब्ध म्हणजे त्यातील जे कर्म तुम्हाला या जन्मात भोगायचे आहे ते तुम्हाला जन्मासह जे ईश्वराने पाठवले. आणि क्रियामान म्हणजे त्या सगळ्यांमध्ये बदल करण्यासाठी या जन्मात तुम्हाला जी संधी मिळणार आहे ती क्रियामान. आता हे जसं तुम्ही सांगितलं की आपण सगळं विसरून जातो पुनर्जन्माचे काही, पण काही बालक असे असतात की ते म्हणजे जन्मताच हुशार असतात किंवा बुद्धिमान असतात, तर हे त्याच्या पूर्वजन्माशी लागू असतं. हो, पूर्वजन्मात केलेल्या त्याने कर्माशी, पूर्वजन्मात जर त्याने गुरु संदर्भातलं कार्य उत्तम केलेलं असलं की त्याला ज्ञान प्राप्त होतं. सूर्य संदर्भात उत्तम कार्य केलं तर त्याला बुद्धी प्राप्त होते. चंद्रा संदर्भात त्याचं मन बळकट होतं. मंगळा संदर्भात त्याने कार्य केलेलं असलं तर त्याच्यात शारीरिक शक्ती येते. बुधा संदर्भात त्याने चांगलं काम केलेलं असलं की त्याचं संवाद कौशल्य समृद्ध होतं. शनी संदर्भात असेल तर सामान्य जनमानसाची साथ त्याला मिळते. त्याने मागच्या जन्मात जे शुभ कार्य केले असेल त्या कार्याशी संबंधित ग्रहाच्या कारकत्वात त्याला या जन्मात वाढ मिळते. अजून एक मला कधी कधी असं वाटतं, मे बी ते माझं वाटणं असेल किंवा नसेल व्हॉटएव्हर, की ईश्वर तर काही कधी चुकत नाही. मग असं असताना काही केसेस ईश्वर अशा पाठवून देतो की जिथे मागचा जन्म आठवत असतो. का बरं? ईश्वराला हे सांगायचं असेल की बाबांनो पुनर्जन्म असतं किंवा वैज्ञानात तुम्ही विचार करताय ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर शोधा किंवा पुनर्जन्म मान्य करा. तर जेव्हा सिद्ध करायची वेळ येते तेव्हा ईश्वर एखाद्या व्यक्तीला मागचं विस्मरण होऊ देत नाही आणि त्याला पाठवतो की माणसाने कधीतरी तर जागं व्हावं. आहे, पुनर्जन्म आहेत. पण हो, आणि असं कधी कधी होतं आपल्यासोबत सुद्धा. आपण कोणत्या ठिकाणी जातो, काहीतरी असं वाटतं की आपण इथे येऊन गेलोय आधी, पण ते आपलं जाणं पहिल्यांदाच असतं. तर असं जर प्रेक्षकांसोबत तुमच्यासोबतही झालं असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आता दुसरा माझा प्रश्न असा आहे की जेव्हा मृत्यूविषयी आपण बोलतो किंवा पुनर्जन्माविषयी बोलतो तर त्यात आणखी एक विषय येतो, कर्मबंध. तर त्या कर्माची जे काही कर्म आहेत आपली ते आपल्याला पुनर्जन्म घडवून देतात. तर मागच्या जन्माची कर्म आणि पुढच्या जन्माची कर्म हे सगळं मिळून आपल्याला या जन्मामध्ये सर्व कार्य करावे लागतात. तर हे असं सतत सुरूच असतं का? होय, पुनर्जन्म आणि कर्म हे दोघं एकमेकांसंबंधित आहे. आता तुम्ही जसं सांगितलं, एखाद्या जागेवर गेला की ती जागा ओळखीची वाटते. एखादा माणूस समोरून येतो, खूप चांगला वाटतो, त्याच्याशी बोलावं असं वाटतं, मैत्री करावीशी वाटते.
एखादा माणूस आला की कारण नसताना तिडीक जाते. याचा संबंध मागच्या जन्माशी असतो. मागच्या जन्माशी असलेले तुमच्या नात्याशी असतो. तुमची बायको या जन्मात तुमची बायको का झाली, केवढी लोकसंख्या आहे त्याच्यात तीच बायको का झाली, किंवा तोच नवरा का झाला, तेच आई वडील का भेटले, या प्रत्येक गोष्टीचा संबंध हा पुनर्जन्माशी असतो. आणि त्याचा कर्म हा जर विषय सांगितला ना, पुनर्जन्म आणि कर्मबंध याची एक कथा आहे. एक व्यापारी असतो, खूप मेहनत करतो, मोठा होतो, त्याचे आई वडील त्याचं छानपैकी लग्न लावून देतात. प्रचंड पैसा कमवतो, परिश्रम करतो, गावोगावी फिरतो. लग्नानंतर त्याची बायको घरात येते, ते खूप आनंदी असतात. सुंदर सुशील बायको मिळाली, सून मिळाली. एकंदरीत त्यांना खूप आनंद असतो की आता आपल्याला पूर्णत्व आलं. पण ती आलेली सून आई वडिलांशी चांगलं वागत नाही, याच्याशी चांगलं वागत नाही, याला घरी जावं असं वाटत नाही. पण लग्न झालं, आता पर्याय काय, ते वर्षानुवर्ष चालू असतं. असं करता करता खूप वर्ष होतात. मग एक दिवस हा असाच व्यापारासाठी गेलेला असतो. मग जंगलात काही गुंड लोक येतात, याला याच्या सगळ्या माणसांना पकडतात, मारतात आणि याचं सगळं पळवून नेतात. त्यांना असं वाटतं हा मेला, पण हा बेशुद्ध असतो. मग याला जेव्हा शुद्ध येते तेव्हा तो एका झोपडीत असतो. तिथे एक तरुण मुलगी आणि तिचे वडील असतात, ते वैद्य असतात आणि याची सेवा करत असतात. मग हा बेशुद्धच असतो, याला म्हणजे खूप छान ते ट्रीटमेंट देतात, औषधं देतात, हळूहळू याला बरं वाटायला लागतं, नॉर्मलला येतो. मग तो सांगतो की मी असा असा व्यापारी आहे, अशा अशा राज्यात राहतो, आता मला घरी जायचं आहे आणि माझी इच्छा आहे तुमच्या मुलीशी लग्न करावं. ते वैद्य म्हणतात ठीक आहे. मग ते त्यांचं लग्न लावून देतात. मग हा येतो गावी. गावी आल्यावर त्याच्या पहिल्या बायकोला खूप राग येतो, ती खूप अजून चारपट राग करायला लागते. आणि ही जी दुसरी असते तेही शांतपणे सहन करते, यालाही सांभाळते, याच्या आई वडिलांनाही सांभाळते. मग तिघच्या तिघ जवळपास 2-4 दिवस मागे पुढे मृत्यूला जातात. यमराजा समोर उभं राहतात. मग त्याच्या कर्माचा हिशोब चालू असतो. मग तो व्यापारी म्हणतो तुमचं सगळी यंत्रणा परफेक्ट आहे, पण मला कळलं नाही की जर माझे कर्म वाईट होते तर ही चांगली बायको कशी मिळाली, आणि जर कर्म चांगले होते तर ही वाईट बायको कशी मिळाली. तेव्हा त्याला यमराज सांगतात की तू मागच्या जन्मात राजा होता, बेदरकार होता, तू जो समोर येईल त्याला त्रास द्यायचा. या तुझ्या राणीला तू खूप छळलं, तिला इतका त्रास दिला की तिला जगणं असह्य होतं. म्हणे ठीक, म्हणून तिने मला या जन्मात बायकोहून त्रास दिला, व्यवहार पूर्ण झाला, मान्य. पण मी जर एवढा वाईट होतो तर मला ही चांगली बायको कशी मिळाली दुसरी. म्हणे आयुष्याच्या शेवटी तुला कळलं की तू जे वागतोय ते चुकीचं आहे. मग एक दिवस तुझ्या राज्यातली एक गरीब मुलगी होती, तिला तू मदत केली, तिच्या संसाराला मदत केली आणि तिच्यावर तुझं कर्ज चढलं, ती या जन्मात तुझी दुसरी बायको होणार. म्हणजे दोन्ही प्रकारच्या कर्माची दोन्ही फळं त्याला मिळाली. माणूस चुकतो, माणसाचे हिशोब चुकतात. आधुनिक मधला आधुनिक कॉम्प्युटर चुकतं, तो चुकत नाही. त्याचे कर्माचे हिशोब परफेक्ट असतात आणि तो तसंच देणार आहे. तुम्ही काही बोला, काही करा, आणि म्हणून कर्माला पर्याय नाही. मग आपल्या कुंडलीमध्ये मागच्या जन्माची कर्म दिसू शकतात का, जेणेकरून मग आपण त्यात सुधारणा करू शकू? बरं, खरं सांगायचं तर ऍज अ इतिहास म्हणून नाही दिसत. म्हणजे तुम्ही मागच्या जन्मात कोण होतात, काय करत होतात असं नाही दिसत. संकेत मिळतात. त्या संकेताचं छोटं स्वरूप असतं की मे बी तुम्ही कोण होते, तुमची आत्मा कशी होती, सकारात्मक होती, नकारात्मक होती, किंवा या जन्माचा तुमचा उद्देश काय आहे, इथपर्यंत दिसू शकतं. काय झालं ना की भारतीय शास्त्र प्रचंड प्रगल्भ होतं. नालंदामध्ये जी आपली ग्रंथ संपदा गेली, मे बी तेव्हा असंही इतिहास म्हणूनही दिसत असेल. कारण मला हे यासाठी वाटलं की इतिहास म्हणून दिसण्याची शक्यता अशी आहे की आपण महाभारतातल्या किंवा रामायणातल्या जेव्हा पुनर्जन्माच्या कथा वाचतो
तेव्हा ते अक्षरशः असंच लिहिलेलं असतं, मागच्या जन्मात ही व्यक्ती ही होती आणि तिच्या आयुष्यात असं असं घडलं. बरोबर. म्हणजे ती सिस्टीम होती, हो. आपल्यापर्यंत पोहोचली नाही. कारण नालंदा युनिव्हर्सिटीत जे आपलं नुकसान झालंय ते अजून 10 पिढ्या पण भरून निघू शकत नाही. आता आपण संशोधन करतो, काहीतरी शोधतो, पण आपण खूप उथळ करतो, खूप उथळ. म्हणजे ज्योतिषाचार्य वराहमीरचा जर आपण विचार केला, किती परफेक्शन होतं त्यांचं. आजच्या कोणत्या ज्योतिषाने असं सांगून द्यावं की या तारखेला या तिथीला इतक्या वाजता अशा पद्धतीने मृत्यू होणार. मृत्यूचं संकेत दिसतं, अंदाज तारीख माहिती असतो, अंदाज माहिती असतो, मग ते 2-4 दिवस मागे पुढे. पण याच पद्धतीने याच तारखेला याच तिथीला हे नाही कोणी सांगू शकत. ते वराहमीर यांनी सांगितलं. म्हणजे तेवढं शास्त्र पुढे गेलेलं होतं. मग बाकी आपल्यापर्यंत का पोहोचलं नाही? तर नालंदा युनिव्हर्सिटीत ते गेले, ग्रंथसंपदा गेली. किंवा त्या ऋषी यांची 2 ज्योतिषांची जी कथा आहे, राजा जेव्हा ज्योतिषी निवडतो, तो ज्योतिषी सांगतो ना की या तारखेला इतक्या वाजता असा पाऊस पडेल. म्हणजे एवढं परफेक्शन होतं. मे बी त्या काळात शास्त्र एवढं प्रगल्भ असेल की मागचा जन्म तुम्ही इतिहास सारखं सांगू शकताय. आज तसं नाही. म्हणजे इवन अर्जुनाचं सांगितलेलं आहे, हे श्रीकृष्णाने दाखवलेलं आहे. तसं तेव्हा होतं, आज नाही. आज आपल्याला संकेत कळतात. पंचम स्थान हे मागच्या जन्मातील तुमच्या कर्माचं प्रतिबिंब असतं. पंचमाचं 9वं स्थान, 9 म्हणजे पूर्णत्व, ते तुमचं या जन्माचं भविष्य असतं, कारण तुमचं व्यक्तिमत्व असतं. त्या व्यक्तिमत्वाचं 9वं स्थान म्हणजे तुमचं भाग्य असतं की जे या जन्माचं आपल्याला दिसतं. बरोबर. आता याला आपण म्हणतो धर्म त्रिकोण, 1, 5, 9, की जे मागचा जन्म, चालू जन्म आणि पुढचा जन्म अशा 3 दिशा दाखवतो. पण मोक्ष आपण कुठून पाहतो? तो मोक्ष त्रिकोण. मग तो येतो 4, 8, 12. मग आता इथे पण कसं असतं ना की अष्टम स्थान, ज्याला आपण सगळ्यात वाईट मानतो, आपण ज्योतिषशास्त्रात त्याला मृत्यूचं स्थान म्हटलं जातं. मी माझ्या ग्रंथामध्ये त्या स्थानाला दिलेलं आहे तुमच्या आयुष्याचं स्थान. कारण समजा एखादी व्यक्ती 72 वर्ष जगली, म्हणजे त्याला 72 वर्षाचं आयुष्य त्या अष्टम स्थानाने दिलं. बरोबर आहे. म्हणून ते स्थान हे आयुष्य देणारं स्थान की जे मोक्ष त्रिकोणाचा पहिला पाया मानला जातो. तुम्ही जे कर्म करता आहात त्या अष्टमाचं 9वं स्थान म्हणजे तुम्हाला या जन्मात मिळणारं सुख, ते आलं मोक्ष त्रिकोणातलं 4थं स्थान. त्या 4थं स्थानाचं 9वं स्थान म्हणजे तुमचं व्यय स्थान की जे या जन्मातून जाताना तुम्ही नेणार आहात. एवढे संकेत पत्रिका आपल्याला देते. म्हणजे धर्म त्रिकोणातून हा जन्म आणि मोक्ष त्रिकोणातून पुढचा जन्म की तुम्ही काय देणार आहात. म्हणजे 3 जन्माची स्टोरी इथे दिसते. की जसं तुम्ही बोललात की एखादी व्यक्ती 72 वर्षापर्यंत जगू शकतो किंवा आपण म्हणतो की 100 वर्ष आयुष्य वगैरे, तर जो मृत्यू येतो तो नॉर्मल मृत्यू किंवा नॉर्मल मरण आपल्याला येतं. पण जर अकाली मृत्यू येत असेल किंवा अपघातात कोणी मरत असेल तर त्यांना सुद्धा हा पुनर्जन्म लागू होतो का? त्यांना खूप प्रबळ पद्धतीने त्यांचा प्रवास कसा असू शकतो? खूप प्रबळ पद्धतीने लागू होतं. अपघातात जे मृत्युमुखी पडतात त्यांचा लगेच पुनर्जन्म होतो. मग त्या पण अनेक गोष्टी ज्योतिषात आमच्या समोर येतात. काय होतं ना, आमच्याकडे येणारे जातक अनेक गोष्टी ज्या बाहेर कुठेच वाच्यता केलेली नसते आमच्यापर्यंत येतात, कळतात. आम्हालाही त्याची वाच्यता करता येत नाही. अपघातात मृत्यू झाल्यावर खूप वेळा काय होतं ना, साधारण समजा एखादा जातक या जन्मात 86 वर्ष वय घेऊन आलेला होता, अपघात घडला, तो 11 वर्ष अगोदर गेला, तर त्याला 11 वर्षाच्या आयुष्य आधीमध्ये पुन्हा एकदा जगावं लागतं. आणि म्हणजे काय आता तो सांगावं की सांगू नये इथे मला माहिती नाही. ते आई वडील, त्यांचा तो मुलगा 11 वर्ष त्यांनी त्याची दिवस रात्र सेवा केली. कारण त्याच्या पहिल्या जन्मात ह्या आई वडिलांमुळे त्याचा मृत्यू झालेला होता. आणि तिथेच ते दिसत होतं की ही शिक्षा तुला 11 वर्ष येणार आहे. तर त्याच मुळे हा जन्म आला.
त्याला 11 वर्ष जगावं लागलं, कारण मागचं कर्ज त्यांच्या ह्याच्यावर राहिलं होतं. बरं. यांना त्याची 11 वर्ष सेवा करावी लागली, आणि त्यांनी पहिल्या जन्माचं कर्तव्य पूर्ण केलेलं नव्हतं, ते पूर्तीसाठी करावं लागलं. हे सगळं असं सोपं नाहीये, सहज नाहीये. जिथे मानवी कल्पना संपतात, मानवी नियम संपतात, मानवी कितीही आपण मोठ्या गोष्टी केल्या, कितीही AI आणलं, जिथे AI संपतं, जिथे विज्ञान संपतं, तिथे अध्यात्म सुरू होतं. म्हणजे या जन्मात जेवढं आयुष्य आहे आणि अकाली मृत्यू झाला ते उरलेलं आयुष्य आपल्याला जगावं लागतं, पुनर्जन्मामध्ये मिळतं, आणि तेवढं जगावं पण लागतं. बरं. विज्ञान संपलं की अध्यात्म सुरू होतं. बरं, आता या सर्वांवर आणखी एक महत्वाचा प्रश्न, की जर आपल्याला हे कर्म जे आहेत आपण मागच्या जन्मामध्ये केलेली असेल, तर या जन्मात चांगली कर्म करून ती जी वाईट कर्म आहे ती आपल्याला मोडता येतात, किंवा त्याचे परिणाम काही आपल्याला आयुष्यामध्ये सौम्य करता येतात. बरं. जसं मी सुरुवातीला सांगितलं, संचित कर्म जी मागच्या जन्मांमधल्या आपल्या कृतींमुळे साठत गेली, प्रारब्ध त्यातून आपण घेऊन आलो, आणि मग आपल्या जवळ येतं क्रियामान कर्म. म्हणजे आजची पत्रिका पण जर आपण पाहिली तर धर्मस्थान, त्याच्या पुढचं स्थान येतं कर्मस्थान. त्या कर्मस्थानातून क्रियामान कर्म बदलता येतात. हा, खूप बदलतात का तर नाही, प्रश्नांची तीव्रता कमी करता येते, आणि जेवढे आपण कर्म भोगून घेतले त्यातून मुक्ती होते. तर अध्यात्मामध्ये जे मेडिटेशनची हायर साईड आहे, ती जसं आपण अनुभवत जातो तसं मेडिटेशनच्या हायर साईड मध्ये असं होतं की मी हा भागच उरत नाही. म्हणजे तेव्हा असं नाही वाटत की मी इथे आलीये, मी पॉडकास्ट करते, नाही. तेव्हा असं वाटायला लागतं हा होतंय, कोण करतंय माहित नाही, काम होतंय. ते अध्यात्माची ती दिशा आहे, आणि त्या पद्धतीने जेव्हा आपण कर्म करतो तेव्हा त्या कर्माचे शुभ पण आणि अशुभ पण दोन्ही प्रभाव आपल्यापर्यंत पोहोचत नाही. म्हणजे देणी पण नाही आणि घेणी पण नाही. मग तिथे मुक्ततेचा मार्ग सापडतो. पण ते अंगीकारायला सोपं नाही, होतच नाही, खूप कठीण आहे. बरं, मला जर वाटतं की आपले प्रेक्षक आहे त्यांना मृत्यूची भीती वाटत असेल, किंवा सर्वांनाच आपल्या मृत्यूची भीती वाटत असते, तर ही मृत्यूची भीती कमी करण्यासाठी काही उपाय आहेत का? सर्वात प्रथम म्हणजे मृत्यूला घाबरू नका. आपण नवीन कपडे आणले, घातले, एवढं ते सोपं आहे. या जन्मातलं आपलं शरीर जे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे त्यापासून मुक्तता मिळून पुन्हा नवं कोरं शरीर मिळतं, नवीन कोरी कर्म करण्याची साधनं मिळतात. त्यामुळे मृत्यू हा शेवट नाहीये. यमराजाने नचिकेताला हेच सांगितलं की मृत्यू हा शेवट नाहीये, मृत्यू हा पुढच्या जन्माची सुरुवात आहे. म्हणजे घाबरण्याचं कारण नाही. आणि राहिलं जन्मोजन्मीचा फेरा, त्याची भीती कमी करणं, त्याचं सगळ्यात पुन्हा भगवान शिव, काल उसका क्या बिघाडे. दुसरं तुमचे कर्म. कर्म करताना प्रत्येक नातं, प्रत्येक ग्रह, आता आपण सूर्यापासून सुरुवात करू. सूर्य हा वडील आणि मोठं भावंड, यांच्या प्रती आपण कर्तव्य पूर्ण केली की आपला सूर्य सकारात्मक होतो. सूर्यानंतर येतो चंद्र, मात्या, मावशी, आत्या, सगळ्या नात्यांचा आपण काय समृद्धी ठेवतो त्यानुसार त्याचे कर्म आपले सकारात्मक होतात. त्याच्यानंतर मंगळ, भावंड, शेजारी पाजारी, हे सगळ्यांशी आपले जर नीट व्यवहार असले तर तिथे आपले कर्म सकारात्मक होतात. मंगळानंतर येतो बुध, भाचा भाची. असं इतकं सोपं आहे ग्रंथांमध्ये की ठीक आहे ना, मागच्या जन्मात काही चुकलं असेल, आज भाचीला जेवू घाल, भाचीचे लाड कर, कौतुक कर, तुझे कर्म सुधारतायत. बुधानंतर येतो गुरु, ज्या व्यक्तीकडून आपण काही ज्ञान घेतलंय, ज्ञान मिळवलंय. गुरुची फसवणूक ही तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी फसवणूक असते. गुरुला फसवू नका. त्याच्यानंतर शुक्र, आई, बायको, बहीण, मावशी, काकू, मामी, सगळेच शुक्र आहे. त्यांच्याशी महिला वर्गाशी अनादर केलं, चुकीचा शब्द वापरला, अख्खं महाभारत महिलेच्या अनादरावर घडलंय. मोठ्यात मोठी सत्ता जिथे महिलेचा अपमान होतो ते टिकत नाही, तिथे शुक्र बिघडतो. त्याच्यानंतर शनी, तुमचे कर्मचारी, तुमचे सहयोगी, तुमचे कलिग्स, तुम्हाला पाठिंबा देणारे लोक,
यांचा तुम्ही सन्मान करा. तुम्हाला नाही सकारात्मक बोलता आलं तर हरकत नाही, वाईट बोलू नका. अशा पद्धतीने तुम्ही नाती समृद्ध केली ना की तुम्हाला या फेऱ्यातून मुक्त होण्याची संधी प्राप्त होते. होतातच का असं नाही, पण मागच्या जन्माचे जर तुमचे काही कर्म असले तर त्यातून मुक्त होण्याचा मार्ग या क्रियामान कर्मातून मिळतं. आणि क्रियामान कर्म हे त्यासाठी खूप महत्वाचे आहेत. नक्कीच. मला आणखी एक उत्सुकता आहे जाणून घेण्याची, प्रेक्षकांनाही असेल, की मृत्यूच्या समयी नेमकं काय घडतं? खूप कठीण प्रश्न आहे. मृत्यूच्या समयी आत्मा जेव्हा शरीर सोडून जातो तेव्हा त्याला विविध 5 मार्ग आहेत. त्या मार्गातून तो जातो आणि तेव्हा जर तुम्ही राम सारखं मंत्र म्हटलं तर त्याच्यात सहजता येते. नाही तर खूप मोठा संघर्ष होतो. पण इथे पुन्हा महामृत्युंजय मंत्र काम करतं. तर जेवढं तुम्ही अलिप्त होऊन तटस्थ होऊन या जन्मातून जाल हे लक्षात घ्या की मृत्यू म्हणजे तुमचा शेवट नाही. हे जेव्हा तुमच्या लक्षात येतं तेव्हा मृत्यूच्या समयी अत्यंत शांततेने तुम्ही जाऊ शकता. असे लोक पाहिलेले मी की मृत्यूच्या समयी अत्यंत शांत झोपलेले असतात. तुम्ही पाहिलं असेल काही लोकांच्या मृत्यूनंतर चेहरा अगदी शांत आणि क्लीन असतो. आणि काहींचे चेहरे हे अत्यंत वेगळे असतात. काहींचे चेहरे 2-2 दिवस बदलत नाही, बर्फात ठेवलेले असतात. कारण तेवढं तटस्थ भाव त्यांच्यात आलेला असतो. तर प्रत्येक व्यक्तिगणिक घटना बदलते. त्याचा मृत्यू शरीराच्या कोणत्या पार्ट मधून बाहेर पडतं त्यानुसार घटना बदलते. त्यावेळच्या त्याच्या मानसिक स्थितीवरून घटना बदलते. तर हे सगळं आहे. तर भगवान राम यांचं नाव घेण्याची जर सवय लावून घेतली, काही झालं की आपल्याला लहानपणी सवय पण होती राम असं सहज बोलायचं आपण. तो मुक्तीचाच मार्ग आहे. आणि अशी काही नावं आहेत की जे त्यातल्या त्यात राम हा सगळ्यात सोपा नाव आहे की जे आपण मृत्यू समयी घेतलं तर आपलं पुढचं वाटचाल ही खूप सोपी होते. आणि जसं आता कुंडलीचा विषय आला किंवा पुनर्जन्माचा विषय आला, कर्मबंध आलेत सर्व, तर याच्यामध्ये जे काही दोष असतात आपल्या या जन्मात असतात, जसं पितृदोष आहे, शनिदोष आहे, वेगवेगळ्या ग्रहांचे दोष, ते आपल्याला मागे जन्मातील सुद्धा असू शकतात का? मागील जन्माच्या कर्मानुसार ह्या जन्मात ग्रह आपल्याला इंडिकेट करत असतात तुम्हाला काय भोगायचंय. ग्रह स्वतःच्या खिशातून आपल्याला काहीच देत नाही. ग्रह आपल्याला काय देतात की मागच्या जन्मात आपण जे कर्म केले ते कर्म या जन्मात आपण कसे जगणार आहोत त्याचे इंडिकेशन देतात. पितृदोष याच्यामध्ये असतो. सगळेच, कोणताही दोष असू द्या. तो दोष का आला? कारण हे सगळं कर्म आणि पुनर्जन्म, कर्म आणि पुनर्जन्म. तुमच्या कर्मामुळे तो दोष आला. तो दोष तुम्ही कसा जगायचा आहे हे फक्त ग्रह दाखवतात. ते दिशादर्शक बाण आहे. आपल्याला कोणताही ग्रह स्वतःच्या खिशातून काहीच देत नाही. मग जेव्हा आपल्याला कुठली तरी मोठी घटना होणार असते आणि ते टळते, तर तेव्हा आपल्याला असं म्हणू शकतो आपण की एखादी आपली पुनर्जन्माची कर्म असेल त्याच्यामुळे आपला हा दोष पुनर्जन्माची असतात, पूर्वजांचे आशीर्वाद असतात, ह्या जन्माचं असतं. म्हणजे अगोदर असं असायचं की जे काही भोगायचं ते पुढच्या जन्मात. कलियुगात अनेक गोष्टी या जन्माच्या या जन्मातच फिरतात. तर या जन्मातही आपण कळत नकळत एखादं पुण्यकर्म केलेलं असलं तर त्या पुण्यकर्माचं फळ म्हणून आपल्याला सकारात्मकता मिळते. तर पुण्यकर्म आणि मंत्र म्हणजे कलियुगाला जो उशाप मिळाला त्यातला हा सगळ्यात मोठा भाग आहे की सतयुगात जे कार्य मोठ्या होम हवन्य व्हायचं किंवा जेवढी शुभफळं होम हवन्य मिळायची तेवढी शुभफळं कलियुगात फक्त नामस्मरणाने मिळतात. हा, मग तेही पुण्यकर्म झालं तर तुम्ही योग्य नामस्मरण करा, योग्य आचरण करा, कुणावर अन्याय करू नका. तुमचे या जन्माचे क्रियामान कर्म सकारात्मक होतात. काही फळं या जन्मातच मिळून जातील. पण बघा एखाद्या व्यक्तीच्या बाबत आपल्याला असं होतं की एखादी व्यक्ती भेटली अचानक तर असं वाटतं की खूप जुनं नातं आहे आपलं, जेव्हा की आपण पहिल्यांदा भेटतो आणि काही लोकांचं चेहरा बघूनच आपल्याला राग येतो.
तर या सगळ्या गोष्टी पुनर्जन्माशी निगडीत असतात. मागच्या जन्मात एखाद्या व्यक्तीने आपल्याला त्रास दिलेला आहे, ती समोर आली की आपल्याला वाटतं बापरे नको हा, किंवा एखादी व्यक्ती जिच्याशी आपल्या मागच्या जन्मात छान ऋणानुबंध होते ती समोर आली तर आपल्याला वाटतं अरे ही तर आपल्या खूप जवळचे आहे. आपल्या कळत न कळत आपण त्यांच्याशी मैत्री करतो. वर्गात जातो, 100 मुलं असायची आमच्या वेळी वर्गात, 70-80 तर असायचीच. मग एखाद्या विशिष्ट मुलीच्या शेजारी जाऊन आपण बसायचो, कळत न कळत तिच्याशी मैत्री व्हायची का? किंवा लग्नाच्या बाबतीत विचार केला, एवढे मुलं असतात, एवढी मुली असतात, विशिष्ट जोडी का जपते? जिथे ऋणानुबंध असले, चांगले किंवा वाईट, तिथे ती जोडी जमते. बरोबर. तर अशा या गोष्टी आहेत जन्मोजन्मीच्या. बरं, जाता जाता प्रेक्षकांना तुम्ही कुठला उपाय सांगाल किंवा अशा कोणत्या 3 गोष्टी ज्या प्रेक्षकांनी लक्षात ठेवायला पाहिजे? कर्मापासून मुक्ती नाही, कोणत्याही गोष्टीपासून मुक्ती होऊ शकते. तुमचे कर्म हे तुमच्याशी या जन्मात, पुढच्या जन्मात, मागच्या जन्मात पक्के बांधलेले आहे. ते चांगले ठेवा, नाती समृद्ध ठेवा, प्रेम द्या, प्रेम मिळवा, कर्तव्य पूर्ण करा, आणि नाही कुणाशी साठी काही चांगलं करता आलं तर हरकत नाही, कुणाचं वाईट करू नका. एवढंच करा. आणि अध्यात्म आहेच आपल्याला मदतीला. भगवान राम आपल्या मदतीला आहे. राम नावाची सवय लावून घ्या. ती सवय जर आपल्याला असली तर मे बी आपण शेवटच्या क्षणी तेच नाव उच्चारलं तर पुढचे दरवाजे खूप लवकर लवकर उघडतील. नक्कीच. खूप सुंदर असं मार्गदर्शन तुम्ही केलेलं आहे, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. तर खूप खूप धन्यवाद मॅडम. आजची ही चर्चा खरंच मनाला स्पर्श करणारी आणि अनेक प्रश्नांची नवी दृष्टी देणारी होती. पुनर्जन्म, कर्म, आत्मा, पितृदोष, अकाली मृत्यू, ऋणानुबंध आणि मृत्यूनंतरचा प्रवास या विषयाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आज आपल्या प्रेक्षकांना नक्कीच मिळाला असेल अशी खात्री आहे. तर मंडळी, हा विषय आवडला असेल अशी अपेक्षाही आहे. आता अशा विषयांबाबत वेगवेगळ्या धार्मिक, तात्विक आणि ज्योतिषीय परंपरांमध्ये भिन्न मतं आढळतात. आजची ही चर्चा त्या परंपरांमधील एका दृष्टिकोनाची ओळख करून देण्यासाठी होती. कदाचित आजच्या चर्चेनंतर तुम्ही स्वतःलाच काहीतरी प्रश्न विचाराल. मी कोण आहे? माझा जन्म का झाला? माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमागे काहीतरी कारण आहे का? आणि मी करत असलेली आजची कर्म ही माझा उद्याचा प्रवास ठरवत आहेत का? या प्रश्नांची उत्तरं प्रत्येकाने स्वतःच्या अनुभवातून, श्रद्धेतून आणि चिंतनातून शोधायची असतात. या विषयाबद्दल तुमचं मत काय आहे? तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का जो आजच्या चर्चेशी जोडला जाऊ शकतो? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आत्ताच आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या आध्यात्मिक, ज्योतिषीय आणि प्रेरणादायी विषयासह. तोपर्यंत चांगले विचार करा, चांगली कर्म करा, कारण कर्माचा प्रवास हा कधीच संपत नाही. पाहत राहा लोकमत भक्ती. नमस्कार.